बघा, साडीपेक्षा जास्त लक्ष आपलं ब्लाऊजकडे असतं आणि ब्लाऊजमध्ये एवढे प्रकार निघालेले आहेत की आपण कोणतं ब्लाऊज शिवायचं हे देखील आपण गोंधळून जातो. सर्वात जास्त आता ट्रेंडिंगमध्ये म्हणजे 2025 आणि 26मध्ये ट्रेंडिंगमध्ये असणारं हे अंगारा का ब्लाऊज खूपच फेमस झालेलं आहे आणि बऱ्याच बायकांच्या अंगावरती आपल्याला हे ब्लाऊज दिसते. हे अंगारा का ब्लाऊज याला म्हणतात, जे तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात. तर याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत, डिझाईन देखील वेगवेगळे आहे आणि वेगवेगळ्या फॅब्रिकने आपण ते शिवू शकतो आणि एखाद्या डिझायनरकडून आपण डिझाईन देखील करू शकतो. हे ब्लाऊज जर तुम्ही मल्टी कलरमध्ये घेतलं तर कोणत्याही साडीवरती मॅच होईल. जर मल्टी कलर घ्यायचं असेल, मल्टी कलरच त्यामध्ये सोयीस्कर होईल कारण आपल्याला कोणत्याही साडीवरती नेसता येईल. तर पर्पल कलरमध्ये जी तुम्ही आता स्क्रीनमध्ये वेगळी डिझाईन बघितली तसं देखील घेऊ शकतात. व्ही नेकमध्ये घेऊ शकतात. सिपॉनचा आपला जो फॅब्रिक असतो त्यामध्ये तुम्ही शिवू शकतात. अगदी खूप सुंदर दिसतात. जसे आपण लेहंगावरती देखील त्याला ट्राय करू शकतो आणि कोणतीही डिझायनर साडी असेल त्यावरती देखील आपण बिंदास ट्राय करू शकतो. जर तुम्ही ऑफिसला जात असाल तर ऑफिसमध्ये कॉटनच्या फॅब्रिकचं तुम्ही असं अंगारका ब्लाऊज शिवून वेगळाच लुक क्रिएट करू शकतात. स्त्रीवरती फ्रंट ओपन ब्लाऊज तुम्ही बघत आहात ते देखील सुंदर वाटते. डीप नेकमध्ये अंगारका सुंदर वाटते. असे बरेच प्रकार असतील जे तुम्हाला शिवायचे असतील तर तुम्ही नक्की शिवू शकतात. यामध्ये भरपूर पॅटर्न मी तुम्हाला दिलेले आहे. स्क्रीनशॉट नक्की घेऊन ठेवा जर तुम्हाला असे ब्लाऊज शिवायचे असतील. डीप नेकमध्ये, ओपनमध्ये असे आपण वेगवेगळे प्रकार यामध्ये अवेलेबल आहे. जर तुमचा एखादा डिझायनर असेल, टेलर असेल त्याच्याकडून देखील तुम्ही असं क्रिएट करू शकतात. कॉटनमध्ये देखील अगदी सुंदर दिसेल. तुम्ही बघू शकता यामध्ये कधी लूक आपला एकदम भारी दिसतो. या अशा ब्लाऊजमध्ये आपण प्रोफेशनल आणि स्टायलिश तर नक्की दिसणारच असतो. म्हणून जर तुम्ही तुमची एखादी महागडी साडी असेल आणि असं स्टाईल करायचं असेल तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकतात. लूक अगदी रॉयल दिसेल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आपल्या कीर्ती क्रिएशनमध्ये वेगवेगळे डिझाईन अवेलेबल असतात.